2001 मध्ये नाही का पैसे आले होते ना, वाटपमध्ये लफडे झाले सर. ठराविक आम्हाला 2 तारखेला पैसे वाटायला म्हणून भेटायला म्हणून सांगितलं होतं. ते अमोल राऊत जे आहेत त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 2 तारखेला या तुम्ही हे सर्व, आणि त्यांनी जे आहे ठराविक लोकांना 31 तारखेला सगळं. हो. अभियंता कार्यालयामध्ये आलेले आहेत. आपण निवेदन दिलं की निधीचा गैरवाटप केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण? आपलं नाव सांगा आणि सविस्तर सांगा. नमस्कार, मी दीपेश कुलुरवार, राज्य अभियंता संघटनेचा पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष आहे. मार्चमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 यामध्ये 2059 आणि 2216 या 2 हेड अंतर्गत निधी आलेला होता. पण तो निधी आल्यानंतर त्या निधीचं वाटप कशा प्रकारे करणार असं कुठेही सूत्र किंवा फॉर्म्युला संघटना किंवा इतर कंत्राटदारांची बैठक आयोजित करून माननीय कार्यकारी अभियंता श्री लक्ष्मीकांतजी राहुळकर यांनी केलेला नाही आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांमध्ये असंतोष आहे की त्यांनी ठराविक लोकांचीच मर्जीतल्या कंत्राटदारांची बिलं काढली आणि इतर कंत्राटदारांची बिलं काढली नाही आहेत. त्यामध्ये सगळेच अभियंते आहेत, काही मजूर सहकारी संस्था पण आहेत, ओपन कंत्राटदार आहेत आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते तर मोठ्या प्रमाणाच्या संख्येत आहेत. तर आलेल्या निधीचं वाटपामध्ये गैरप्रकार केल्याबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता ते उडवाउडीची उत्तरे देत आहेत आणि संबंधित वरिष्ठ लेखापाल जे अमोलजी राऊत आहेत यांनी तर माहिती आम्ही त्यांना मागितली की तुम्ही निधीचं वाटप केलं तर कशा प्रकारे केलं, तर ते सुद्धा उडवाउडीची उत्तरं देत आहेत की आम्ही तुम्हाला माहिती देण्याकरिता कोण तुम्ही आमचे. अशा प्रकारे म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की निधी जो आला आहे तो शासनाचा आहे आणि जर तुम्ही वाटप आपल्या घरच्या पैशाप्रमाणे करत असाल तर मग तुमचं घर कारभार तुम्ही सांभाळताय, अशा प्रकारे ते डिव्हिजन झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सार्वजनिक आहे, तर सार्वजनिक आहे की पर्सनल आहे हे आधी त्यांनी उघड करावं, त्यानंतर ते सिद्ध होईल. काय ना सर आपलं? दीपेश कुलुरवार. काही आमचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र कंत्राट महासंघाचे, संजयजी मैन साहेब आहेत, यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही आवाज उचला, आम्ही तुमच्या पाठीशी आहो असं त्यांनी आम्हाला खुल्यापणाने सांगितलेलं आहे. म्हणून आज आम्ही आवाज उचललेला आहे. वापर झालेला आहे, काय सांगाल याच्याबद्दल आपण? मी प्रशांत मासुमारे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता. मला असं म्हणायचं आहे की दिनांक 31 मार्च या दिवशीला 2026ला कार्यकारी अभियंता यांच्या क्रमांक 1 यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या मतानुसार आणि आपले काही आर्थिक हेतू साध्य करून त्यांनी काही ठराविक लोकांचे किंवा ठराविक ठेकेदारांचे हे बिलं त्यांनी पास केलेले आहेत. जे बिलं अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी अनेक महिन्यापासून कामं केलेले आहेत, तर ते बिलं त्यांनी तसेच प्रलंबित ठेवलेले आहेत. परंतु बाकीचे आहेत, जे खास लोक आहेत, जे खास कंत्राटदार आहेत, यांचा त्यांनी बिलं जे आहेत ते पास केलेले आहेत. आणि आम्ही विचारणा केली असता ती त्या गोष्टीबद्दल पुरेपूर उत्तर देत नाहीत. आणि आम्हाला जसं माननीय श्री अमोलजी राऊत जे तिथे लिपिक आहेत, वरिष्ठ लिपिक आहेत, यांना आम्ही काही विचारले असता ते सुद्धा आम्हाला उत्तर देत नाहीत. उडवाउडीचे उत्तर देते, तुम्हाला काय करायचं आहे त्या लिस्टबद्दल असं वगैरे जे करतात. आणि अनेक वर्षापासून अमोलजी राऊत जे आहेत हे 10-15 वर्षापासून तिथेच त्या कार्यालयात रुजू आहेत, तरी त्यांनी त्या गोष्टीचा काही ठेकेदार सर आता आपण अधीक्षक अभियंत्यांना भेटले, अधीक्षक अभियंत्यांना आम्ही ही विनंती केलेली आहे की हा जो गैरप्रकार झालेला आहे याची तुम्ही चौकशी करावी व हा जो गैरप्रकार होत आहे तर हा थांबवावा. तर आम्हाला अधीक्षक अभियंत्यांनी उत्तर दिले की बा पुढच्या वेळेला तुमचं पण होऊन जाईल. तर कसं आहे की अधीक्षक अभियंता हा वरचे अधिकारी असल्यावर त्यांनी त्या गोष्टीची चौकशी करून त्या गोष्टीची विल्हेवाट बरोबर लावायला पाहिजे. नुसते असे पुढच्या वेळेला तुमचं होईल, यावेळेला यांचं होईल असा, कारण कोणाचा पैसा हा सरकारकडून आलेला आहे. आम्ही सर्वांनी सरकारी काम केलेले आहेत, पर्टिक्युलर कोणाच्या घरनं किंवा कोणाच्या एखाद्या व्यक्तीकडून पैसे आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे माननीय अधीक्षक अभियंता यांना आमची विनंती आहे की त्यांनी या गैरप्रकार जो होत आहे याची चौकशी करावी
व त्या हे जे आहेत हा जो गैरप्रकार होत आहे त्याला योग्य ते कारवाई करून दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर निर्णय घ्यावा. सर पुढचं पाऊल काय मग आता तुमचं? पुढचं पाऊल आमचं हेच आहे की जोवर या प्रकरणावर सखोल चौकशी होत नाही, आम्ही आमचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले साहेब यांनासुद्धा हे प्रकरण अवगत करून दिलेलं आहे. त्यांचंसुद्धा एवढं म्हणणं आहे की तुम्ही या प्रकरणावर ज्या काही लोकांवर म्हणजे अन्याय झालेला आहे त्यांच्यावरती न्याय झाला पाहिजे. याकरिता दोषीला जे काही ज्यांनी अन्याय करून निधीचं गैरवाटप केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही आवाज बुलंद केलेला आहे. नाही आता काय समोर धरणे आंदोलन वगैरे समोर इशारा जर वगैरे दिला का का तुम्ही? त्यांच्यावर चौकशी होऊन त्यांना जर काही चौकशीचा अंती काही निघत नाही, आंदोलन केल्यानंतर काय आम्हाला ठोस असं काही म्हणजे निर्णय होऊन त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर आम्ही आमचं आंदोलन कंटिन्यू चालू ठेवू. माझं नाव रोहित देशमुख आहे. काय सांगणार आपण आज? मी सांगू इच्छितो की इथे डिव्हिजन 1मध्ये आम्ही अनेक वर्षापासून काम करतो. पण जे ठराविक लोकांचेच पेमेंट आल्यावरती ठराविक लोकांचेच इथे पेमेंट काढले जातात. तर आम्ही अधीक्षक अभियंत्यांना पण भेटून हेच तक्रार आम्ही नोंदवली आहे की इथे काम करणारे सगळेच आहे. कोणी सुशिक्षित बेरोजगार आहे, कोणी ओपनचे कंत्राटदार आहे, लॉटरीत काम मिळालेलं आहे काही लोकांना. तर बिचारे काही लोन घेऊन कामं करतात, काही कशी परिस्थिती असते कुणाला, आणि त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांना एक होप असते की पेमेंट आल्यावर सगळ्यांना निधी समान वाटप होईल बा. पण इथे त्या प्रकारे होत नाही. संधी साधू काही लोक आहे, ते लोक आपले पेमेंट काढतात आणि साहेब लोकही त्यांना मदत करतात. त्याविषयी आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. सरांनी आम्हाला एक अपेक्षा दिली आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणून. बघू आता काय होतं.